आज आपण छान असे खमंग खुसखुशीत पारंपरिक खिरापतीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक जवळजवळ 10-11 दिवस छान राहतात। तर असे छान खमंग आणि खुसखुशीत मोदक बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अगदी मस्त चविष्ट मोदक तयार होतात। पारंपरिक आणि परंपरेनुसार चालत आलेले हे मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचा किस। तर एक मोठी वाटी खोबरं किसणीवर किसून घेतलेलं आहे। याच्यामध्ये बरोबर 21 मोदक तयार होतात। नंतर 10-12 काजू, 10-12 बदाम आणि 15-20 किशमिश घेतलेली आहे। काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत। आता हे सगळं साहित्य आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे। गरम करून घेतल्यामुळे सगळ्या वस्तूंची चव खूप छान लागते मोदकांमध्ये। अगदी मस्त खुसखुशीत लागतात मोदक आणि टिकायलाही मदत होते मोदक टिकायला। म्हणून खोबरं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। सगळ्यात प्रथम खोबरं कढईमध्ये घातलेलं आहे, हे गरम करून घेऊया। गरम केल्यामुळे खोबरं छान कुरकुरीत होतं आणि चवीला पण खूप छान लागतं। मोदक बनवण्या अगोदर खोबरं चांगलं गोड खोबरं घ्यायचं, म्हणजे मोदक पण चवीला छान लागतात। खूप भाजायचं नाही आपल्याला खोबरं, फक्त गरम करून घ्यायचं आहे। आता खोबरं गरम करून घेतलेलं आहे, काढून घेतलं। नंतर काजू, बदाम आणि किशमिश सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आहे। खूप आपल्याला भाजायची नाही आहे, फक्त गरम करून घ्यायची। याच्यामुळे छान सगळ्या वस्तूंना कुरकुरीतपणा येतो आणि मोदक ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला त्याची चव देखील खूप छान लागते। किशमिश, काजू, बदाम देखील भाजून घेतलेले आहेत। आता हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत। तर आता हे साहित्य आपण बाजूला ठेवून देऊया आणि मोदकांसाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे। तर या ठिकाणी मी मैद्याचे मोदक बनवणार आहे। तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे, किंवा जो 1 कप असतो आपला 250 ग्रॅमचा मेजरमेंटचा, तो सगळ्यात मोठा कप म्हणजेच 250 ग्रॅमचा कप घ्यायचा आहे। 1 कप मैदा, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे। तुपाचं मोहन घातल्यामुळे मस्त खुसखुशीतपणा येतो मोदकांना आणि चव देखील मोदकांची खूप छान लागते। तर या ठिकाणी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, हे थोडं गरम करून घेऊ, म्हणजेच वितळून घ्यायचं आहे आणि वितळल्यानंतर मैद्यामध्ये घालायचं आहे। तर तूप वितळून घेतलं, मैद्यामध्ये घालून घेऊया आणि हे तूप आता मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। मीठ आठवणीने टाकायचं मोदकांमध्ये, त्याच्यामुळे खूप छान चव येते मोदकांना। तर आता तूप हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया मैद्यामध्ये। मूठ बांधली जाईल असं मोहन घालायचं आहे मैद्यामध्ये। तर या ठिकाणी मैद्यामध्ये तूप मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत। तर खूप सैल भिजवायचं नाही मोदकांचं पीठ, थोडंसं मीडियमसर पीठ भिजवायचं, म्हणजे मोदक खुसखुशीत होतात आणि पारी देखील व्यवस्थित लाटता येते। आता हे मोदकांचं पीठ जे आहे ते भिजवून तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत। तर आता मी काय करणार आहे, एक मोठी पारी लाटणार आहे। झटपट मोदक बनवायचे आपल्याला, एक पारी लाटत नाही बसायची, याच्यामुळे खूप वेळ लागतो मोदक बनवायला। आता हे सारण थंड झालेलं आहे, याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिठी साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 3 चमचे पिठी साखर घालत आहे। ही पिठी साखर सारणामध्ये मिक्स करून घेऊ। सारण थंड झाल्यानंतरच पिठी साखर घालायची, म्हणजे त्याला ओलसरपणा येत नाही। जर गरम घालाल तर ओलसरपणा येईल सारणाला, म्हणून थंड झाल्यानंतरच घालायची। पिठी साखर घालून सारण मस्त मोदकांचं आपलं तयार झालेलं आहे। अशीच खिरापत तुम्ही प्रसादासाठी सुद्धा देऊ शकतात। आता जे पीठ भिजवून घेतलं होतं त्याचे प्रमाणात 3 भाग केले आणि आता एका भागाचा आपण मोठी पारी लाटून घेणार आहोत। पातळ पारी लाटायची, खूप जाडसर ठेवायची नाहीये, म्हणजे मोदक छान तळले जातात। तर या ठिकाणी एक मोठी पारी लाटून त्याच्या छोट्या आपण पाऱ्या तयार करून घेणार आहोत आणि मग मोदक भरणार आहोत। अशी मोठी पारी तयार करून घेतल्यामुळे भरभर होतात मोदक, वेळ लागत नाही जास्त, नाहीतर ह्या मोदकांना वेळ लागतो। म्हणून अशा पद्धतीने जर आयडिया केली तर तुमचे मोदक लवकर तयार होतील। आता या ठिकाणी काठांची एखादी वाटी असेल तुमच्याकडे, त्या वाटीने तुम्ही पाऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। जवळजवळ 5-6 मोदक तुमचे तयार होतील। पोळपाट जर मोठं नसेल तर तुम्ही ताटावर सुद्धा पारी लाटू शकता, त्याच्यावर तर 7-8 मोदकच्या पाऱ्या तयार होतात।
तर अशा पद्धतीने बघा पारी कट करून घेतलेली आहे। आता ह्या पारीमध्ये जितकं मावेल तितकं सारण घालायचं आणि सगळ्या पारीचे जे काठ आहेत ते एकत्र जमा करायचे आहेत। बरोबर त्याच्या कळ्या पडतात अशा पद्धतीने, जसं मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने एकत्र आणायचे काठ। मस्त या ठिकाणी कळ्या पडतात आणि छान असा मोदक वळला जातो, अगदी झटपट आणि पारंपरिक मोदक या ठिकाणी आपला बनवून तयार आहे। तर आता अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण बनवून घेणार आहोत। तर आता बाकीच्या सगळ्या पाऱ्या मी कट करून घेते। अगोदर एकच पारी कट केली, तर वाटीच्या सहाय्याने सगळ्या पाऱ्या आपण कट करून घेऊ आणि एक एक करून सगळ्या पाऱ्यांमध्ये सारण भरून मोदक बनवून घेणार आहोत। जितक्या होतील तितक्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत। ताटावर तुमच्या जास्तीत जास्त पारी मोठी होते आणि जास्त मोदक तयार होतात एकाच वेळेस। तर आता बघा पहिला मोदक भरला तशाच पद्धतीने हा मोदकांमध्ये सुद्धा सारण भरून सगळ्या कडा ज्या आहेत पारीच्या त्या एकत्र आणायच्या आहेत आणि वर पॅक करायचं, म्हणजे मोदक तेलामध्ये फुटणार नाही। व्यवस्थित सगळ्या पाऱ्या एकाच ठिकाणी व्यवस्थित आणून त्याला पॅक करून असे मोदक आपले या ठिकाणी तयार आहेत। आणि उरलेला जो मैदा आहे त्याच्या अशा पद्धतीने मी शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत। मोठे मोठे चहामध्ये खायला खूप छान लागतात। असं तुम्ही करू शकतात। जरी आपला मैदा पीठ जास्त झालं तर अशा पद्धतीने शंकरपाळे करायचे, छान नमकीन शंकरपाळे तयार होतात। आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये, तेलही गरम झालेलं आहे। आता मोदक आपण छान तळून घेणार आहोत। तर हे मोदक जे आहेत ना, ते जो टोकाचा भाग असतो तो खाली जातो, ते वरती राहत नाही, म्हणून एकसारखं हलवत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत। आणि मोदक बुडतील इतकं तेल घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे एकसारखे मोदक तळले जातात। तर जडपणा जो आहे तो टोकाच्या बाजूला येतो, त्यामुळे ते टोकाचा भाग जो आहे तो खाली जातो आणि खालचा भाग वर येतो, म्हणून हे मोदक जे आहे ते एकसारखे हलवायचे किंवा मोदक बुडतील इतकं तेल घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित छान गोल्डन कलरवर मोदक तळले जातात, एकसारखे तळले जातात। तर पहिली बॅच जी आहे मोदकांची ती छान तळून झालेली आहे। जितके मावतील तितके मोदक घालायचे आहेत। 2 बॅचमध्ये 21 मोदक माझे तळले गेले आणि तेवढ्या सारणामध्ये बरोबर 21 मोदक झालेले आहेत। थोडेफार कमी जास्त होऊ शकतात। तर या ठिकाणी सगळे मोदक आपले बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये।